महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी प्रियंका। गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स। वडाळा येथे इंडियन ऑइल पाईपलाईनला लागलेली आग तब्बल 12 तासांनंतर आटोक्यात आणण्यात यश। आज सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत वसई विरार महानगरपालिकेसाठी होणार निवडणुका। भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार योगेश टिळेकर यांची निवड। आणि अहमदनगरमध्ये जिल्ह्यातील जामखेड पोलीस स्टेशनमधून 4 आरोपी फरार। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। आता पाहूयात सविस्तर बातम्या। वडाळा भागात इंडियन ऑइल पाईपलाईनला लागलेली आग 12 तासांनंतर आटोक्यात आणण्यात आली। आग विझवण्याचे प्रयत्न रात्रभर चालूच होते। अग्निशमन दलाकडून रात्री उशिरा ब्रिगेड कॉल देण्यात आला आहे। ठाणे वाशीवरूनही अग्निशमन दलाच्या जादा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। त्यानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली। पहाटे 4 वाजता मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकरांनी घटनास्थळाला भेट दिली आणि परिस्थितीची चौकशी केली। वसई विरार महानगरपालिका निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे। मतदानाची वेळ सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत होती। 7.25 लाख मतदारांसाठी जवळपास 607 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत। वसई विरार महानगरपालिकेच्या या निवडणुकांसाठी शिवसेना, भाजप आणि जनता आंदोलन पक्ष या तीनही पक्षांना बहुजन विकास आघाडीचं तगडं आव्हान होतं। या निवडणुकांसाठी एकूण 367 उमेदवार आमने सामने होते। वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीत 4 उमेदवारांची आधीच बिनविरोध निवड झाली आहे। 50% आरक्षणामुळे 58 वॉर्ड महिलांसाठी आरक्षित असणार आहेत। 16 जूनला निवडणुकीचा निकाल लागणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त सहार यांनी सांगितलंय। अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथील पोलीस स्टेशनमधून पहाटेच्या वेळी लाईट गेल्याचा फायदा घेत कैद्यांच्या रूममधील कौल काढून दरोडा आणि चोरी करणारे 4 आरोपी फरार झाले आहेत। सबजेलमधून शुक्रवारी मध्यरात्री 4 अट्टल गुन्हेगार फरार झाल्यानं तुरुंग प्रशासन हादरलं आहे। जेलच्या छताची कौलं तोड या चौघांनी पोबारा केल्याचं समोर आलं आहे। नगर जिल्ह्यातील जामखेडमध्ये काल तुफान पाऊस होता। पावसामुळे वीजही गायब होती। या परिस्थितीचा फायदा घेत 4 कैद्यांनी जेलच्या छताची कौले तोडली आणि धूम ठोकली। घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज देशमुखांनी सबजेलकडे धाव घेतली असून आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे। पंकज देशमुख स्वतः जामखेडमध्ये तळ ठोकून आहेत। बीड, उस्मानाबाद या ठिकाणीही पोलीस पथके पाठवण्यात आली आहेत। भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपदी आमदार योगेश टिळेकर यांची निवड करण्यात आली आहे। आज योगेश टिळेकरांची पुणे शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। तसेच पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले। योगेश टिळेकर हे सुरुवातीला कोंढवा प्रभाग अध्यक्ष होते। त्यानंतर कोंढव्यातून पुणे महानगरपालिकेत नगरसेवक देखील होते। मग 2014च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यावर ते आमदार झाले। गरजा महाराष्ट्र प्रतिनिधींशी बोलताना आमदार योगेश टिळेकर म्हणाले, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे तो सार्थक ठरवणार आहे। युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाचे काल माझे या राज्याचे अध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मला ही जबाबदारी दिली आहे। माझं सरकार या राज्यामध्ये जनतेच्या हिताचं काम करत आहे आणि युवा मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सर्व कार्यकर्ते ह्या जनहिताच्या कामाचं काम सगळे नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थाने युवा मोर्चाच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत। आणि या राज्यामध्ये असल्या युवकांपर्यंत पोहोचून आमच्या मुख्यमंत्री महोदय असतील, आमच्या सरकारने ज्या योजना केलेल्या आहेत त्या योजनांमध्ये तरुणांचा सहभाग जास्तीत जास्त व्हावा यासाठी युवा मोर्चा पुढच्या काळामध्ये नक्की काम करणार आहे। या राज्याच्या नेतृत्वानं माझ्यावरती जो विश्वास ठेवलेला आहे हा विश्वास पुढच्या काळामध्ये सार्थ ठरवण्यासाठी युवा मोर्चाचे सर्व कार्यकर्ते, एक तरुणांची शक्ती राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या मागे आणि राज्याचे माननीय अध्यक्ष रावसाहेब दानवे साहेब यांच्या मागे भारतीय जनता युवा मोर्चाची ताकद चांगल्या पद्धतीने उभे करण्याचं काम आम्ही करणार आहोत। सांगली जिल्ह्याच्या टोकाला असणाऱ्या दुष्काळी जत तालुक्याचा वनवास वाढला आहे।
ऐन पावसाळ्यात जत उमदी परिसरातील 42 गावांना पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे। वारंवार मागणी करूनही पाण्यासाठी धावपळ होत असल्याने 42 गावातील लोकांनी कर्नाटकात जाण्याचा निर्णय घेतलाय। त्यासाठी त्यांनी कर्नाटक सरकारला पत्रव्यवहार करून महाराष्ट्र सरकारचीही परवानगी मागितली आहे। सांगली जिल्ह्यातील जत तालुका हा कायम दुष्काळी आहे। पाण्यासाठी या तालुक्यातील जनता ही कायम संघर्ष करीत आली आहे। पाण्यासाठी उमदीसह 42 गावांनी यापूर्वीही आपला लढा पुकारला आहे। यासाठी जत आणि सांगली अशी पाणी संघर्ष यात्राही काढण्यात आली आहे। तरीही जत तालुक्यातील पाण्याचा प्रश्न मिटत नाही। आज जतमध्ये पाण्यासाठी महाचर्चा सत्र ठेवले होते। या चर्चेसाठी सांगलीचे खासदार संजय पाटील आणि जतचे आमदार विलासराव जगताप हे उपस्थित होते। या उलट अवघ्या काही किलोमीटरवर असणाऱ्या कर्नाटक राज्यात शेतीला 24 तास पाणी आहे। जत तालुका दुष्काळी तालुका पाणी संघर्ष समितीने गेले अनेक वर्षापासून म्हैसाळ पाण्यासाठी अथवा तुर्ची बबलेश्वरसाठी अनेक वेळा प्रयत्न केलेला आहे, परंतु महाराष्ट्र शासनाने आपल्याला काही पाणी न देता किंवा निधी उपलब्ध न करता केवळ दिशाभूल करत आहे। तत्पूर्वी आम्ही गेल्या वर्षी 23 जून पासून जवळजवळ 6 दिवस आपण प्राणांतिक उपोषण केलं। त्यावेळी जिल्हा अधीक्षक अभियंता संबंधित अधिकाऱ्यांनी येऊन आपल्याला 1.5 वर्षाची मुदत दिली आणि केवळ 1.5 वर्षात आम्ही म्हैसाळचं पाणी उमदीपर्यंत देऊ असं लेखी आश्वासन दिलं। पण आज येत्या 23 तारखेला 1.5 वर्ष पूर्ण होतोय, तरी सुद्धा निधी नाही आणि पाणी नाही अशी परिस्थिती आहे। म्हणून आम्ही ह्या दुष्काळी आणि जत तालुक्यातील कर्नाटक महाराष्ट्र सीमेतील सुमारे 42 गावांनी एकत्रित येऊन आपण यापुढे महाराष्ट्र सरकारला पाणी देणं अशक्य आहे हे निश्चित करून आम्ही कर्नाटक राज्यात ह्या सर्व 42 गावांचा समावेश करण्यासाठी कर्नाटक मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि कर्नाटक राज्यपालांना आम्ही एक लेखी निवेदन दिले आणि येत्या तालुका पाणी संघर्ष समितीच्या वतीने येत्या 17 तारखेला उमदी टू सांगली जवळजवळ 150 किलोमीटर अंतर आम्ही पदयात्रा काढून ह्या महाराष्ट्र सरकारला आणि ह्या निधीची मागणी आपण केलेली आहे। आणि पिण्यासाठीही मुबलक पाणी आहे, तसेच अनेक सोयी सवलती सुद्धा आहेत। त्यामुळे उमदीसह 42 गावांनी कर्नाटक राज्यात स्थलांतराची तयारी सुरू केली आहे। यासाठी 42 गावांसाठी स्थापन झालेल्या संघर्ष समितीने कर्नाटक सरकारकडे पत्रव्यवहार करून आमची गावे स्थलांतरित करण्याच्या प्रक्रियेबाबत पत्रव्यवहार सुरू केला आहे। तसेच दुसरीकडे महाराष्ट्र सरकारलाही या कृती समितीने कर्नाटकात स्थलांतरित करण्याची परवानगी मागितली आहे। पाण्यासाठी जनतेने मला निवडून दिले आहे, पण लगेचच टोकाची भूमिका घेणे योग्य नाही। आपण यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचू आणि लढू असे भाजपचे आमदार म्हणतायत। तालुका पाणी संघर्ष समितीच्या वतीने गेल्या वर्षी अमरण उपोषणाचा कार्यक्रम केला होता। त्यावेळेला शासनाने आम्हाला लेखी आश्वासन दिलं की येत्या 1.5 वर्षात आम्ही तुम्हाला पाणी देऊ, पण त्या दृष्टीने कोणतीही शासनाने पावलं उचललेली नाही। त्यासाठी शासनाचा निषेध म्हणून आणि म्हैसाळ योजनेचं काम त्वरित हाती घ्यावं म्हणून येत्या 17 तारखेला 42 गावातील कार्यकर्ते घेऊन पदयात्रा उमदी ते सांगली पदयात्रा काढणार आहोत आणि 17 तारखेला ही 42 गावं संपूर्ण बंद होऊन ह्या पदयात्रेमध्ये सामील होणार आहेत। जिथे जिथे ह्या पदयात्रेचा मुक्काम असेल त्या ठिकाणी ते गाव त्या दिवशी बंद असेल आणि ती पूर्ण गाव ह्या पदयात्रेमध्ये सामील होणार आहे। असं टप्प्याटप्प्यानं 6 ते 7 दिवसात पदयात्रेचे रोपण आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून शासनाचा तीव्र निषेध करणार आहोत। एक विभागाचा प्रश्न आहे आणि एक आपल्याला पाण्याचा प्रश्न आहे। ह्या पाण्याच्या प्रश्नासाठी आम्ही तुमच्या बरोबर आहे। आम्ही काय तुमच्यापेक्षा वेगळे नाही, आपण सगळ्यांनी मिळून भांडायचं आहे। तुम्ही ज्या ज्यावेळेला मोर्चा पण सरकार कोणाचाही विचार करू नका। ज्यावेळेला मोर्चा काढायचा प्रसंग येईल त्यावेळेला पहिली सुरुवात आम्ही करू एवढं लक्षात ठेवा। आम्ही मागे राहणार नाही, आमदार आहे कसं येऊ, सरकार आपला आहे, आम्ही येणार नाही असं म्हणणार नाही तुम्हाला। हा जीवनाचा प्रश्न आहे। पाण्यासाठी सरकारवर सुद्धा आपल्याला दबाव आणावा लागेल। वेळ झाली आहे एका ब्रेकची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत।